वसा जनसेवेचा. मोताळा तालुक्यातील कोहराडा बाजार येथे कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर्स यांना अद्याप कोरोना भत्ता मिळालेला नाही. या अन्यायाविरोधात संबंधित महिलांनी 1 जुलै 2026 पासून दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असताना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांची दखल घेतली. कोरोना काळात गावोगावी फिरून आरोग्य सर्वेक्षण, जनजागृती, औषधोपचाराची माहिती, रुग्णांची नोंद आणि प्रशासनाला मदत अशी धोकादायक जबाबदारी या महिलांनी पार पाडली. मात्र संकट काळात पुढे गेलेल्या या हातांना आज हक्काच्या भत्त्यासाठी रस्त्यावर बसावे लागत आहे. ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. हक्काचा कोरोना भत्ता तातडीने मिळाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज आम्ही कोराडा बाजार इथे ग्रामपंचायतीच्या समोर कोरोना भत्ता थकीत 23 महिन्याचा मिळावा याच्यासाठी 1 जुलै 2026 पासून उपोषणाला बसण्यास सुरुवात केली आहे. आज आमचा तिसरा दिवस आहे. दिवसभर असता उपोषणाला तुम्ही? 12 ते 3 पर्यंत सांगितलं. सकाळपासून आमची अंगणवाडी करायचं, अंगणवाडीच्या मुलांना आहार वगैरे द्यायचं आणि 12 वाजेपासून आम्ही 12 ते 3 पर्यंत इथं अंगणवाडी ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसायला सांगितलेलं आहे. काय मागणी आहे? आमची कोरोना भत्त्याची मागणी आहे. 2 वर्ष आमचा कोरोना भत्ता 24 महिन्यात थकीत आहे. तो आम्हाला मिळावा त्याच्याकरता आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविका, आपल्या आरोग्य सेविका, पैसे कोण द्यायला तुम्हाला? भत्ता कोणाकडून पाहिजे? भत्ता आम्हाला तर ग्रामपंचायत कडूनच मिळावा अशी मागणी त्यांची, किंवा 15 वित्त आयोगातून मिळावा. त्याच्याकरता पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.